नमस्कार, माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत गाणारा पोपट ही बोधकथा. तर बोधकथेला सुरुवात करूयात. एकदा एका फकीराने बादशाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाने पोपटाकडून पुराणातील काही महत्त्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेविकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाला खूप आनंद होई. त्याच्याकडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाला काही वेगळीच मजा येत असे. पोपट बादशाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले, खुपलेले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे. त्यानंतर एका दिवसाची गोष्ट. सेवक बादशाला पोपटाची प्रकृती बरी नसल्याबद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काडीत भडकावली आणि तो म्हणाला, "हे बघ, पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता कामा नये. पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेल, समजलं?" त्यानंतर सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला, परंतु पोपटाला काहीच न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते. एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीर भोवती लापटून घेतले. त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषध देत होता, तरी पण पोपट बरा होत नव्हता. बादशालाही आपल्या काही महत्त्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताना पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला. त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वतः पोपटाची परिस्थिती पाहिली. त्यानंतर सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला, "ठीक आहे, मी बघतो सगळं. तू घाबरू नकोस." बिरबल बादशाकडे आला आणि म्हणाला, "सरकार, आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पाहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो, आज तर केव्हापासून तो परमेश्वराच्या चिंतनात मग्न आहे. चला, आपण तरी एखादा." बादशाह बिरबलाला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला. पाहतो तर काय, पोपट मरून पडलेला. तो बिरबलाकडे वळून म्हणाला, "बिरबल, तू तरी किती मूर्ख आहे. अरे, हा पोपट तर मरून पडला आहे." "नाही सरकार, पोपट मेलेला नाही. परमेश्वराच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला." सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाडायला सांगा, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती भेटेल. बादशाला
बिरबलाची युक्ती लक्षात आली आणि पोपट मेलं असं सांगायला आलास तर तुझं डोकं उडवीन असं सेवकाजवळ बोलल्यास त्याला आठवलं. बिरबलानं युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशाह गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला. आजची बोधकथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.